मिऱ्या समुद्रकिनारी लाटांच्या तडाख्यात गेल्या 5 वर्षापासून अडकलेलं बसराज जहाज अखेर भंगारात काढण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे। बसराज जहाज भंगारात काढण्याची कार्यवाही या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। मिऱ्या किनाऱ्यावर तब्बल 5 वर्ष हे जहाज अडकून पडलेलं होतं। 3 जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यानं हे जहाज भरकटलं आणि मिऱ्या समुद्रकिनाऱ्याला या ठिकाणी खडकामध्ये अडकून पडलेलं होतं। लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे या जहाजाचे 2 तुकडे झालेले होते। MM शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरीटाईम बोर्डाची कन्सल्टंट म्हणून हे जहाज बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। 40 लाख रुपयांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर हे जहाज अधिकृतपणे भंगारात काढण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। सुमारे 35 कोटी किमतीचं हे जहाज हे केवळ आता 2 कोटी रुपयामध्ये या ठिकाणी भंगारात काढलं जाणार आहे। जहाज कापण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। मिऱ्या समुद्र किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला देखील हे जहाज जे आहे ते अडसर ठरत होतं। म्हणजे तुम्ही बघू शकता की आता हे जहाज भंगारात काढण्यासाठी हे जहाज तोडलं जात आहे। विविध यंत्रणांच्या माध्यमातून हे जहाजाचे तुकडे करून हे भंगारात काढण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे। 1 तारखेपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। पुढचा आठवडाभर ही प्रक्रिया या ठिकाणी चालेल आणि त्यानंतर हे जहाज पूर्णपणे या ठिकाणी भंगारात काढण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।